मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या वसई परिसरात असलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अखेर रद्द झालेला आहे। पूर्वनियोजित दौरा होता। काल संध्याकाळी याचं नोटिफिकेशन देखील सर्व प्रसार माध्यमांवर पोहोचलं होतं, परंतु आज सकाळी सर्व प्रशासनाने तयारी केली आणि 8:30च्या सुमारास जो एक मेसेज आला की हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। दौरा रद्द करण्याचं कारण अद्यापही कळलेलं नाही। काल 1.5 वर्षाच्या मुलाचा जो आहे ट्रॅफिकमध्ये खोळंबा झाल्यामुळे मृत्यू झाला होता। त्यानंतर एकनाथ शिंदेंना कुठेतरी जाग आली आणि एकनाथ शिंदेंना वाटलं की कुठे वाहतूक कोंडी होते आपण पाहूया। तर ह्या बातमीची दुसरी बाजू जर पाहिली तर आज हायवेवर जराही वाहतूक कोंडी नाही। म्हणजे तुमचे राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत तर रस्ते चकाचक होतात, रस्त्यांवर कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होत नाही। मग इतर दिवशी काय होतं? उद्या जर तुम्ही पाहिलं तर उद्या पुन्हा हीच वाहतूक कोंडी होणार आहे, कारण उद्या एकनाथ शिंदे ह्या रोडवर येणार नाहीत। त्यामुळे आज जर तुम्हाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करायचा असेल तर तुम्ही सुसाट प्रवास करू शकता। आज जराही वाहतूक कोंडी नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा होता। त्यामुळे एकंदर या गोष्टीवरून लक्षात येते की प्रशासन जे आहे फक्त राज्यकर्त्यांचं आहे, तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा नाही आहे। एखादा मंत्री येणार असा तर रोड क्लिअर आहे, तिथे खड्डे देखील बऱ्यापैकी रातोरात बुजवलेले आहेत, जेवढे बुजवता येईल तेवढे बुजवलेले आहेत। म्हणजे मंत्र्यांसाठी रोड चकाचक आणि तुमच्या आमच्यांसाठी जे आहेत की रोजची मरण यात्रा आहे। 1.5 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। शेख कुटुंबियाचा पोटचा गोळा जो आहे चिमुकल्याला आपला मृत्यू झालेला आहे, परंतु तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही। शेवटी काही होणार नाही या रोडचं, पुन्हाही उद्या परवाही वाहतूक कोंडी राहणार। आणि आज मनसेनं जे एक अविनाश जाधव हे देखील ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे। त्यामुळे सर्व गोष्टींचा काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे। HPLF साठी प्रवीण नलावडे, वसई। मेरा नाम मोहम्मद शेख अली है। मैं TCS में गाड़ी चलाता हूँ। ये देख सकते हो आप लोग। हम लोग ये रोड से बहुत परेशान हो गया है। एक्सीडेंट तो आए दिन होता रहता है। मैं नाइट में ही गाड़ी चलाता है। हम लोग आए दिन एक्सीडेंट होता है। कभी लॉरी पलटता है, 4 व्हीलर पलट जाता है। रोड में लाइट नहीं है, खड्डे बड़े बड़े खड्डे हैं। ट्रैफिक में हम लोग 6-6 घंटा 5-5 घंटा हम लोग फंस जाते हैं। इतना परेशान हो गया। तो आप लोग के तरफ मतलब आप लोग अगर कोशिश करो सरकार तक ये बात पहुंचे जो ये रास्ते को ठीक करे और थोड़ा सबका टाइम बचे, इसके लिए मैं आप लोग का भी शुक्रिया करता हूँ। मीडिया की तरफ से मैं मतलब निवेदन करता हूँ, प्लीज आप लोग इसको देखो सर, प्लीज। आज मी सकाळी वसईवरून इकडे येताना 23 मिनिटात आलो आणि वसईवरून रोज इकडे फाउंटन पण यायला 4 तास लागतात। म्हणजे प्रशासनाने मनात आणलं तर काय होतं ह्याचं उदाहरण आहे। रस्ते खराब आहेत, निसर्गाची साथ नसल्यामुळे काही पॅच करता येत नाही, पण ह्याच्यामध्ये शासनाचा निर्णय आहे की रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत उजेड अलाव आहे, नंतर बंद आहे। असं असताना सुद्धा वाहतूक शाखा ज्यांच्याकडे नियंत्रण आहे किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल हे जाणून बुजून ह्याला दुर्लक्ष करतायत आणि ते अधिकारी दुर्लक्ष करतात पण त्यांचे नोडल ऑफिसर सुद्धा न बघल्यासारखं करतात। त्याच्यामुळे महिन्याला या वसई तालुक्याच्या महामार्गावर 50 लोकांचा मृत्यू होतोय आणि माझी अशी मागणी आहे की ह्याला जबाबदार असण्यावरती कारवाई झाली पाहिजे। माझी तर असं मागणी आहे की या रस्त्याचाच ऑडिट झालं पाहिजे, नुसती ऑडिट नाही झालं पाहिजे। आता वसईमध्ये ईडी म्हणजे आता मी बोललो तर तुम्हाला पटणार नाही, पण या महामार्ग म्हणजे आपलं फाउंटन पासून ते तलासरी या महामार्गाच्या वरती जे काही हजारो करोड रुपये चालले आणि जनतेच्या जीवाशी खेळलं जातं तर याची चौकशी झाली पाहिजे। दारांवरती तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि त्यांची जी काही रक्कम शासनाकडे असते, केंद्र सरकारकडे असते, त्याच्यामधनं त्यांना भरपाई दिली गेली पाहिजे।